दरम्यान या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खासगी दवाखान्यांचा एक स्वतंत्र ॲक्शन प्लॅन सध्या तयार झालेला आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे, पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी अहवाल जो आहे समोर आलेला आहे। खरं तर राधाकृष्ण पवार यांची एक समिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली होती। सर, अहवाल समोर आलेला आहे, अनेक धक्कादायक बाबी याच्यातून समोर आले, तुम्ही अहवाल पाहिला का? नाही, अहवाल समोर येईल आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अपेक्षित कारवाई व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं कारवाई केल्या जातील असं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय। एका बाजूला आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याची चौकशी झाली, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं सुद्धा म्हणजे त्या पद्धतीनं सुद्धा त्याची तपासणी होईल आणि त्या सगळ्यानंतर कारवाई निश्चितपणाने जे चुकीचं असेल त्याच्याबद्दल कारवाई होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की याआधी 10 लाख रुपये मागितले अशी चर्चा होती, पण थेट आता संपूर्ण अहवालात म्हटलं की 20 लाख रुपयांची मागणी केली गेली होती। असे सगळ्यांकडून पैसे मागणे आणि त्याच्यानंतरच ऍडमिशन करणे हे कितपत योग्य? माझ्या आजच्या दिवसभराच्या बैठकींमुळे मी अजून त्या अहवालाबद्दल पूर्णतः बघितलं नाही, त्यामुळे मला असं वाटतं की ते त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही, परंतु ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याच्यावरती कारवाई निश्चितपणाने होईल। अगदी शेवटचा प्रश्न आहे सर की पोलिसांचे जे सीसीटीव्ही तपासण्यात आले त्याच्यात त्या महिलांना 5.5 तास बसवण्यात आलं होतं आणि रक्तस्राव होत होता, हे सुद्धा अहवालात नमूद केलेलं आहे। रुपाली चाकणकरांनी याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, याकडे कसं बघतात? मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय, आताही सांगतो की अशा पद्धतीनं एखादी गोष्ट चुकीची करू नये हे अपेक्षित असताना जर का अशा चुका झाल्या असतील तर चौकशीत जे जे दिसेल त्याप्रमाणे निश्चितपणानं शासकीय स्तरावरती तात्काळ कारवाई होईल आणि जे चुकीचं झालं असेल त्या चुकीबद्दल निश्चितपणाने त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यामध्ये शासन कुठंच कमी पडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।